काल दिनांक 6 जुलै 2026 रोजीचे मेहतर वाल्मिकी समाजाचे आझाद मैदानावरील धरणे आंदोलन यशस्वी झाले। दिनांक 1 जुलै रोजी भुसावळ येथील मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे मेहतर वाल्मिकी समाज आरक्षण उपवर्गीकरण कृती समिती महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्य मेहतर वाल्मिकी समाज बावनी पंचायत महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासन आरक्षण उपवर्गीकरणाबाबत दिरंगाई करत असल्याचे दिसून येत असल्याने आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर व्हावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून समाजाच्या दोन्ही संघटनांनी जोर लावून समाजासाठी पत्रके काढून आपल्या मुलाबाळांसाठी जाहीर आवाहने करण्यात आले। प्रत्येक शहरात समाजाच्या मीटिंगा घेऊन चलो मुंबई आझाद मैदान पर, अभी नहीं तो कभी नहीं, संविधान के सम्मान में हमारा समाज आझाद मैदान में, महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्ट का आदेश का पालन करे, अशा घोषणांनी आझाद मैना मैदान दणाणून सोडले। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 2 दिवसांपूर्वी मुंबईला कोणी येऊ नये, घराबाहेर कोणी पडू नये, पेपरला माहिती देऊन सुद्धा समाज हतबल झाला नाही। तो जोमाने एकवटून पूर्ण महाराष्ट्रातून मिळेल त्या वाहनाने सुमारे 2,500 समाज एकत्र आला। त्यात प्रामुख्याने तरुण वर्गाने पुढाकार घेतला। महिलांनीही उपस्थिती दिली। सकाळी 10:00 मात्रा जल्यापासून पावसात सुरुवात झाली। जोमाने वाहणारा वारा, त्यात पावसाची भर असताना सुद्धा लोक डगमगले नाही। दोन्ही समाजाच्या संघटनांच्या वतीने अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, अनेक समाजाच्या संघटनांच्या नेत्यांनी सुद्धा कार्यक्रमास हजेरी लावली, समाजास उद्बोधन केले। आरक्षण उपवर्गीकरण कृती समितीचे अध्यक्ष हरीश धनजे गुरुजी, बावणे पंचायतचे कार्याध्यक्ष श्री किशोरजी पी वाल, अध्यक्ष श्री मिथुन बारसे, श्री हुशार सिंग चव्हाण, कैलास चव्हाण, उपाध्यक्ष सौ रेखाताई बहनवाल, उपाध्यक्ष श्री प्रकाश गोगलिया, श्री नागेशजी कंडारे यांनी समाजास जोशपूर्ण भाषणबाजी करून समाजास उभारी दिली। आझाद मैदानवरील घोषणेचे आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचले। सकाळी ठीक 11 वाजता समाजाचे आमदार माननीय श्रीरामभाऊ खोडे जे मंचावर उपस्थित होऊन समाजास भाषणात आश्वासन दिले की मी लवकरच एका मोठ्या मंत्र्यासह परत येतो। आमदार साहेब बोलल्याप्रमाणे महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे संकट मोचक माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन 2 वाजता उपस्थित होऊन समाजास पूर्ण आश्वासन दिले की मी येत्या 8 दिवसांमध्ये वर्गीकरणाचा विषय कॅबिनेट मंत्रिमंडळासमोर ठेवून आरक्षण कृती समिती आणि बावनी पंचायतच्या प्रमुख कार्यकर्त्यांना मुंबई येथे बोलून घेतो आणि मुख्यमंत्र्यांशी आपले म्हणणे आणि मागण्यांच्या निवेदनाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करण्याचे मी पूर्ण आश्वासन देत आहे। वर्गीकरण कृती समितीचे अध्यक्ष आणि बावणे पंचायतचे कार्याध्यक्ष यांच्या हस्ते निवेदने स्वीकारली आणि ठोस आश्वासन दिले। येत्या महिन्याभरात आरक्षण उपवर्गीकरणाचा निकाल सुप्रीम कोर्टाच्या दिलेल्या निर्देशाप्रमाणेच होणार आहे, काळजी नसावी। आझाद मैदानावरील भर पावसाच्या जोमात संकट मोचन जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या, त्यावर मंत्री महोदय सुद्धा हसत म्हणाले की मला वाटले नव्हते आपला समाज एवढ्या पावसात आझाद मैदानावर जमा व्हाल, खरोखर आपण शूरवीर पराक्रमी आहात। आमच्या समाजाचे माननीय आमदार माननीय रामभाऊ खोडे जे यांनी समाजाची बाजू उचलून शासनास दिले जाणारे नोटिफिकेशन, आझाद मैदानावरील पोलीस स्टेशनची परवानगी आणि इतरही काही बाजू त्यांनी समाजाच्या सावरलेले आहेत। खरोखरच त्यांचे आभार मानावेत, इतके कमी होतील। प्रथमच आमदार साहेब 2,500 समाजाच्या लोकसंख्येपुढे नेटाने उभे राहिले। घोषणा पथकाचे प्रमुख महिला सदस्य सौ सुषमाजी चव्हाण यांनी घोषणा पथकाचे सूत्र सांभाळून हम होंगे कामयाब हे गीत ही स्टेजवर सादर केले। दुपारी 3:30 श्री प्रकाशजी गोगलिया यांनी सर्वांचे आभार मानून धरणे आंदोलन समाप्त केले। नमस्कार भाई और बहनों, सभी को मेरा नमस्कार, जय भीम। भाइयों, दिनांक 6/7/2026 को मुंबई में आझाद मैदान पर जो 1 दिन का धरने आंदोलन हुआ है, उस धरने आंदोलन में मेहतर वाल्मीकि समाज कृति समिति का अध्यक्ष के नाते और महाराष्ट्र राज्य मेहतर वाल्मीकि बावनी पंचायत, इनके सहयोग से जो आझाद मैदान पर धरने आंदोलन का तय हुआ और उसमें महाराष्ट्र से सभी जिलों से आए हुए आंधी और तूफान बारिश की फिक्र न करते हुए आप लोग ज्यादा से ज्यादा संख्या में आकर हमारा आंदोलन सफल करने का जो हेतु था
वो आपकी वजह से सफल हुआ है। मैं आपको सभी को धन्यवाद दूंगा और आभार भी व्यक्त करूंगा। और भी जो कुछ बरसात की नैसर्गिक आपत्ति की वजह से जो संस्था के लोग, जो कार्यकर्ता लोग आ नहीं पाए, और ऐसे भी लोगों ने जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री को उनके ईमेल पर संदेश भेजकर हमारे आंदोलन को पाठिंबा जाहिर किया, उन सभी लोगों का भी मैं आभार व्यक्त करता हूं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वाल्मीकि, जय मेहतर।